महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत। दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही। रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला। जोरदार टाळ्या वाजवून आपला एवढा आपल्यासाठी लढतोय ना। महाराष्ट्राची आन, बाण आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोहरदादा जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय। प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा चाललो आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोहरदादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे। आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि ज्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचंय। प्रचंड टाळ्या, दादा 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या। यानंतर आदरणीय जे काही दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय भावांनो। दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे, पण आपला योद्धा आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदयस्थान आहे। आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही, असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे। म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय। आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे। व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे।